श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बघणार आहोत की आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्यावरती काही संकट येऊ नये याच्यासाठी काही उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण बऱ्याच सेवा आपल्या स्वार्थासाठी करत असतो, बरेचसे उपाय करत असतो, तोडगे करत असतो आणि ते सफलसुद्धा होत असेल. जर का तुम्ही उपाय, सेवा, तोडगे मनातून जर केले, निस्वार्थपणे निशंक मनाने केले तर नक्कीच ती पूर्ण होत असतात. फक्त करताना मनामध्ये कोणताही वाईट विचार किंवा वाईट प्रवृत्ती ठेवू नये. त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत की प्रवासामध्ये नेहमी आपल्याला जवळ ह्या वस्तू ठेवायच्या आहेत 4. जर का तुम्ही या वस्तू तुमच्या जवळ ठेवल्या, घरातून बाहेर पडताना किंवा तुम्ही प्रवास करताय, खूप 10 मिनिटाचा जरी प्रवास असेल तरी पण तुम्ही ह्या 4-5 गोष्टीमधली कोणती पण एक वस्तू जर जवळ ठेवली तर कधीही तुमच्यासोबत घात होणार नाही, म्हणजेच अपघात होणार नाही. तसं असताना या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या 10 मिनिटाच्या प्रवासामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. त्यासाठी आपण आपल्या संरक्षणासाठी काही गोष्टी आपल्यासोबत आपल्याला ठेवायच्या आहेत. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडत असाल किंवा तुम्ही दररोज आता नित्यनियमाने काही कामामुळे, जॉबमुळे बऱ्याच महिला घराच्या बाहेर पडतात. त्याचबरोबर पुरुषसुद्धा दररोज त्यांना कामासाठी बाहेर जावं लागत असेल, खूप मोठा प्रवास असेल, कधी तुम्ही खूप मोठ्या प्रवासासाठी जात असाल किंवा अगदी 10 मिनिटाचा जरी प्रवास असेल तरी पण तुम्हाला ह्या 4 वस्तू तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत. खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत. तर चला तर मग बघूया त्या 4 वस्तू कोणत्या आहेत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींचा आत्मा मानला जाणारा हा ग्रंथ आहे. खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे. अशक्य ही शक्य घडणाऱ्या गोष्टी या आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा केल्याने मिळत असतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे. जर का तुम्ही लांबच्या प्रवासासाठी जात असाल तर हा ग्रंथ तुम्ही तुमच्या जवळ नक्की ठेवा. तुम्हाला कसलीही भीती उरणार नाही, कसलीही भीतीची काळजी वाटणार नाही. जर का तुम्ही घरातून बाहेर पडताय तर त्यावेळेस तुम्ही नक्की हा ग्रंथ तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो प्रत्येकाजवळ. ज्यावेळेस तुम्ही म्हणलं ना 10 मिनिट प्रवासासाठी बाहेर जात असाल तरी पण तुमच्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्यासोबत कधीही वाईट गोष्टी घडणार नाहीत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र तर सर्वांना पाठच आहे. त्याचबरोबर तारक मंत्राची कॉपी आपल्याजवळ असायला हवी, कारण खूप प्रभावीशाली आहे हा मंत्रसुद्धा. त्यासाठी आपण ज्यावेळेस लांबच्या प्रवासासाठी जातोय आणि आपण आरामशी गाडीमध्ये आहेत, 4 व्हीलरमध्ये, आणि आपल्याला वेळ आहे, त्यावेळेस तुम्ही चलत म्हणजे गाडीमध्ये बसलाय तर बसल्या ठिकाणी सुद्धा ते तारक मंत्र जो आहे तुम्ही जी तुमच्याजवळ कॉपी आहे ती वाचू शकतात. त्यासाठी आपल्याजवळ तारक मंत्र ठेवायचा आहे, त्याची एक कॉपी ठेवायची आहे. त्यानंतर आपली तिसरी वस्तू म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो. आता जी तुमची कुलदेवी आहे तिचा फोटो तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे. आता जे मी तुम्हाला वस्तू सांगत आहे त्यातली किमान एक तरी वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. सगळ्याच वस्तू ठेवा असं म्हणत नाही, पण एक तरी वस्तू तुमच्या जवळ तुमच्या संरक्षणासाठी तुम्हाला ठेवायची आहे, रक्षणासाठी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना तर माहिती आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा, कुटुंबाचं रक्षण करणारी देवी आहे, म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या जवळ ठेवायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे. या वस्तू तर आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्याच आहेत, पण हेल्मेट घालणं, काही नियमाचे पालन करणं हे सुद्धा आपल्याला पाळायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणजे आपल्याकडे एखादं नवीन वाहन घेतलेलं असेल, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, रिक्षा असो, कोणतं पण वाहन आपल्याकडे असेल आपल्या इथे, तर आपण प्रत्येक अमावस्याला ते वाहन स्वच्छ करायचं. ती आपली लक्ष्मीच असते, त्यामुळे दर अमावस्याला आपल्या वाहनाची पूजा आपल्याला करायची असते. त्यानंतर धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा जीवनामध्ये अडचणी असतात, संघर्ष असतं आणि हे प्रत्येकाला आहे. असं तर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे, म्हणजे तपकिरी रंगाची एक कवडी घ्यायची आहे. ती मिळते बघा, तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही नक्की घ्या आणि ती कवडी काळ्या धाग्यामध्ये बांधून ती आपल्या वाहनाला लावायची आहे. जर तुम्हाला ती
कवडी मिळाली तर तुम्ही नक्कीच एक काळा धागा घ्या आणि त्या काळ्या धाग्यामध्ये ती कवडी बांधा आणि आपलं जे वाहन आहे रिक्षा किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर तर तिथे तर हा काळा धागा तिथे बांधा. आता कधीही रागाने ज्यावेळेस तुम्ही प्रवासासाठी जाताल, बाहेर जाताल, कामासाठी जरी तुम्ही नित्यनियमाने घराच्या बाहेर पडत असाल तरी पण घरातून निघताना कधीही रागाने घरातून बाहेर पडू नका. मनामध्ये निगेटिव्ह आहेत, चालू विचार आहेत आणि तुम्ही निगेटिव्ह विचार घेऊन तुम्ही कधीही घरातून बाहेर पडू नका. आपल्यासोबत काहीही होऊ शकतं, त्यासाठी आपण कधीही पॉझिटिव्हली विचार करा, पॉझिटिव्ह प्रसन्न राहा. त्यासाठी घरातून बाहेर पडताना रागाने क्रोधित होऊन बाहेर पडू नका. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतो त्यावेळेस आपण दही साखर हे खूप मोठं शास्त्र आहे या गोष्टीच्या मागं किंवा या कारणामागं की आपण खाऊन जात असतो. आपल्यासोबत चांगलं व्हावं, आपलं जे काम आपण ज्या कामासाठी घरातून बाहेर पडत आहोत ते सफल होऊन घरी परत यावा याचं सुद्धा हे कारण आहे. तर आपण कधीही घरातून बाहेर पडताना या वस्तू आपल्या जवळ ठेवा. त्याचबरोबर जेवण करून दही साखर जे शक्य होईल ते खाऊनच घराच्या बाहेर पडा आणि कधीही रागाने क्रोधित होऊन घरातून बाहेर पडू नका. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.